भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकरजी, उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात मनसेसोबतच्या युती संदर्भात सर्वात मोठं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही सकारात्मक आहोत, लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते घडेल। मात्र तुमचा एक सर्वे या अगोदर आलेला होता की या दोन्ही नेत्यांनी किंवा दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी याचा महायुतीवरती काही परिणाम होणार नाही। एक म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांची जी स्टेटमेंट आहे ती महाराष्ट्रातलं मन आणि त्यांचं मन हे एक नसल्याचं दोनदा मागच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे। ज्याचा उल्लेख मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी केलाय की मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचं मन तुम्ही एक व्हा अशा प्रकारचंच होतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांचं मन आणि महाराष्ट्राचं मन वेगळं आहे। कारण महाराष्ट्राचं मन हे काय आहे हे निवडणुकीमध्ये निकालावरनं स्पष्ट झालंय की त्यांनी काँग्रेस सोबत जाऊन जो काही विचार स्वीकारला तो महाराष्ट्राच्या मनाला मान्य नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचं मन भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीच्या बाजूनच आहे। आणि प्रत्यक्षात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जो राजकीय अभ्यास आहे किती 2 कुटुंब एक होत असतील तर हा कुटुंबस्थ महाराष्ट्र आहे, आपल्याला एक राजकीय संस्कृती परंपरा आहे, आम्हाला काय असूया असायचं कारण नाही, आनंदच वाटेल। परंतु प्रत्यक्षात ते एकत्र येणं हे राजकीय जी काही इक्वेशन्स आहेत समीकरण त्याच्यामध्ये कितपत फलद्रूप होईल याविषयी मी साशंक आहे। आणि राज ठाकरे साहेबांनी सदैव शिवसेनेत असताना असेल मनसेत असेल हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि काँग्रेसच्या विचारधारेला त्यांनी सुरुवातीपासून विरोध केला आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काँग्रेसच्या विचारांशी त्यांची जबरदस्त गट्टी झाली। एक वेळचा महाविकास आघाडीच्या त्यांच्या भोवती आहे आणि मग पुन्हा महाविकास आघाडीमध्ये सोडणार का, ही विचारधारा सोडून पुन्हा हिंदुत्वाचे विचार घेणार का, अशा प्रकारचे परत स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये झालेले संघर्ष, दिलेली शिवसेनेकडून अपमानास्पद राज ठाकरे साहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना वागवून अशा साऱ्या गोष्टींवर जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर राजकीय दृष्ट्या हे यशस्वी होईल असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही। परंतु 2 कुटुंब एकत्र येत असतील अगदी त्याविषयी अगदी प्रवीण दरेकरजी, तुमचा मुद्दा समजलेला आहे। धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल। महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तेच होईल अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारे युती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे।